काल व्हीआयपी दर्शनावरून भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वेगळी वागणूक तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना वेगळी वागणूक दिल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीचे 3:13 वाजल्याचं समोर आलं होतं। आज सर्वसामान्य वारकरी भाविकांशी माझानं संवाद साधला असता मुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी बंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून आषाढी काळात आमदार खासदार मंत्र्यांनी दर्शनाला येऊच नये आणि यायचं असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे रांगेतून दर्शन घ्यावं अशी प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त करण्यात आली। 12 महिने विठ्ठलाचं हे व्हीआयपी थेट दर्शन घेत असतात, मात्र आषाढीच्या काळात किमान सर्वसामान्य भाविकांप्रमाणे यांनाही वागणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कसं बघता आमदार खासदारांनी या गर्दीत यायला पाहिजे का? ना, या गर्दीमध्ये आमदार खासदार यायला नको आहेत का? म्हणजे सर्व काही वारकरी बाहेरून पुरा जगामधून येतात, पुरा कोण्या कोपऱ्यातून चालत येतात, त्याकरता सर्वांना सोयीस्कर दर्शन व्हीआयपी दर्शन झाल्यामुळे आमच्यासारख्या वारकऱ्या लोकांना फार परेशानी होते। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की व्हीआयपी दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्याला सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। व्हीआयपी दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्या प्रमाणात त्यांनी वारीत रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। व्हीआयपी साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। व्हीआयपी दर्शन नकोत, आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो कोणी असो, यायचंच नाही त्यांनी या आषाढीमध्ये येऊ नये आणि व्हीआयपी मागू नये। व्हीआयपी लोकांनी पण बारीमध्ये दर्शन घ्यायचं, त्यांनी यायचं असं नाही। तुम्ही म्हणता नाही यायची देवा सगळ्यांचाच आहे, त्यांचाही आहे, पण त्यांनी बारीमध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांसारखं त्यांनी पण दर्शन बारीमध्ये घ्यायचं। दर्शन रांगेतच घ्यायला पाहिजे। दर्शन रांगेतच घेणार, देव सर्वांसाठी सारखाच आहे। आषाढीत जी आता व्हीआयपी दर्शन बंदी केलेली आहे, ही दर्शन बंदी अजून कडकपणे राबवावी आणि कुठल्याही व्हीआयपींना दर्शनासाठी सोडू नये ही वारकऱ्यांची भूमिका आणि या भूमिकेचं व्हीआयपी दर्शन बंदीचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। तर एकीकडे वारकरी ही भूमिका मांडत असताना दुसरीकडे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मात्र व्हीआयपी दर्शनासाठी मंदिरात सोबतच्या मोजक्याच कार्यकर्त्यांसह प्रवेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपी दर्शन बंदी करण्याचे आदेश दिलेले आहेत। काल मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट व्हीआयपी दर्शन घेतलेलं होतं आणि आता प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील त्यांच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश दिलेला आहे। व्हीआयपी दर्शनावरून वारकऱ्यांमध्ये रोष आहे, देव सगळ्यांचा आहे, देव सगळ्यांसाठी सारखा आहे, त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केलेली आहे।